नमस्कार सर्वांना, संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर मी आज तुम्हाला आवळ्याचा जाम करून दाखवणार आहे. घरच्या घरी झटपट तयार होतो हा. इथे मी 1 पावशेर म्हणजेच 250 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मी पितळाच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी. त्यानंतर आवळे स्वच्छ धुतलेले स्वच्छ पुसून घ्यायचे. मी इथे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेत. त्यानंतर इथे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यावर मी चाळणी ठेवून घेतली आहे. त्यावर आपण आवळे ठेवून घ्यायचे असे आणि याला वाफवून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे वाफवल्यानंतर छान त्याच्या फोडी अशा दिसतात वेगळ्या झालेल्या. आपले आवळे वाफवलेले आहेत. आता त्याचे बी काढून घ्यायचं असे. बी काढल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढायचे. मी इथे दालचिनी आणि इलायची घेतली आणि गूळ घेतला आहे 1 पावशेर म्हणजे 250 ग्रॅम. आता इथे आवळ्याच्या फोडी थंड झालेल्या मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची याची छान. बघू शकता अशा प्रकारे पेस्ट केलेली आहे बारीक. मी इथे 250 ग्रॅम गूळ आणि 250 ग्रॅम आवळे घेतलेत. आवळ्याचं इथे जाडबुडाची कढई घेतली. त्यामध्ये आपण आवळ्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि वरतून गूळ टाकायचा आणि याला छान मेल्ट होईपर्यंत थोडा मोठाच गॅस ठेवायचा आणि नंतर मंद गॅसवर आपण हा जाम छान होऊ द्यायचा आहे. खूप छान लागतो. घरच्या घरी अशा पद्धतीने जाम नक्की करून बघा. मुलांनाही आवडेल. इथे मी दालचिनीचे तुकडे करून टाकते. इलायची, दालचिनी टाकून घ्यायची. आता आपला जाम होत आलेला आहे. बघू शकता कडेने असं सुटलेलं आहे आणि असा बाजूला केलं की थोडंसं असं फेस दिसतोय. तर झालेला आहे आपला जाम आता तयार. तरी पण आपण एका ताटावर घेऊन अशा प्रकारे बघू शकतो. बघू शकता तुम्ही खाली ओरगळल्याने की आपला जाम तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून यात आता आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. मी इथे एक छोटं अर्ध लिंबू घेतलं आहे आणि त्यात पिळून घ्यायचं आहे छान. लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. खूपच सुंदर जाम तयार होतो हा घरच्या घरी. मुलांनाही खूप आवडेल आणि पूर्ण थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये आपण हे भरून घेऊ शकता. चला तर असं मुलांना पोळीवरती लावून द्यायचं जाम आणि रोल करून दिला की मुले खूप आवडीनं खातील. खूप छान आंबट गोड तुरट अशी चव लागते या जामची. विकतच्या पेक्षा कितीतरी पटीने हा जाम खूप छान लागतो घरी केलेला. बघू शकता लहान मुलांना अशा प्रकारे आपण रोल करून द्यायचा. डब्यामध्येही देऊ शकता किंवा ज्यांना ब्रेड आवडत असेल ब्रेडसोबतही खाऊ शकतो. पण पोळीसोबत खाण्यासाठी हा खूप पौष्टिक असतो. बघू शकता तयार आहे आपला घरच्या घरी आवळ्याचा जाम. अशा पद्धतीने आपल्याला रेसिपी आवडल्यास आपण नक्की अशा प्रकारे रेसिपी करून बघा आवळ्याच्या जामची.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना.